अकोल्यातील शिवणी गावात झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसवरही शेलख्या शब्दांत टीका केली। काँग्रेसवाले छोटे मोठे चोऱ्या करणारे भुरटे चोर असून भाजपवाले मात्र अख्खं दुकान लुटणारे डाकू असल्याचं वक्तव्य आंबेडकरांनी केलं। ही शेवटची निवडणूक असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात असल्याचा दावा करत पुन्हा निवडणुका हव्या असतील तर या निवडणुकीत भाजपचं कंबरड मोडा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। तर महाराष्ट्रात सरकारकडूनच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप करत अकोल्यात मतदार प्रभाग जाणीवपूर्वक बदलल्याचंही आंबेडकर म्हणाले आहे। आणि तसेच एमआयएमची भाजपसोबतची युती मुस्लिमांना रुचलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। तर वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या या सभेतून त्यांनी डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं आहे। आपण ही युती छुप्या युती दोन्ही समोर मी मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत दुःखी आहे की मुस्लिम समाजाला असं वाटत होतं की आपला एक पक्ष कुठेतरी उभा राहतोय आणि तो एमआयएम आहे। आता दुर्दैवाने एमआयएम सुद्धा बीजेपी बरोबर बसायला लागला। या RSS ला एमआयएम हे मुसलमानांचं विरोधक मानतं। RSS मुसलमानाला खपत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा एकंदरीत मला जे काही मुस्लिम समाजामधनं फोन आले, माहिती आली, त्यामधनं त्यांचं निराशा फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मुंबई महापालिकेसाठी